शंभो शंभो हर हर महादेव। आज दारचिनला आहेत मानस सरोवरात सकाळी पूजा वगैरे झाली। काल रात्री मुक्काम झाला, छान दर्शन झालं देवाधिकांनी। पहाटे आम्ही 2:30 ते 5 ब्रह्ममुहूर्तावर याच्या आपल्या मानस सरोवरच्या काठी 2-2.5 तास साधण्यासाठी जप करण्यासाठी बसलो होतो। त्यावेळेस अनेक तारे खाली येताना दिसले, अंघोळ करताना दिसले, तिथून परत कैलास पर्वतावर जाताना दिसले। एक अद्भुत चमत्कार दिसला, म्हणजे जीवन असं धन्य झालं, अगदी धन्य झालं। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मानस सरोवरावरनं कैलास पर्वताचंही दर्शन झालं। थोड्या वेळाकरताच वातावरण क्लिअर झालं होतं, पण झालं दर्शन। आता या हॉटेलमध्ये एक हिमालया कैलास हॉटेल म्हणून आहे। आज इथं मुक्काम आहे। उद्या सकाळी एक 10 वाजता परिक्रमेसाठी निघायचं आहे। 48 लोक आहेत, त्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 लोक पायी परिक्रमा करणार आहेत। एक 25-30 बाकीचे लोक असतील ते घोड्यावर करणार आहेत, आणि काही लोक यमद्वारपासूनच वापस येणार आहेत। काही ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा थोडेसे वयाचे प्रॉब्लेम असतील, पण ओव्हरऑल सगळे मेंबर आत्ताच्या परिस्थितीपर्यंत सगळे ओके आहेत, काही इश्यू नाही आहे। सगळे व्यवस्थित ॲकोमोडेटाईज होत आहेत आणि आनंदात आहेत। सगळे चालत आहेत, रोज थोडं थोडं इथं पण चालत आहेत। धाप लागते, ऑक्सिजन कमी भरतो, पण होते। आज काही लोक अष्टपद पाहायला गेले होते, आणि समोर तो इथं एक डोंगर दिसतोय छोटा, तिथे अष्टपद आहेत। म्हणजे नंदीचे असे 8 वेगवेगळे टेकड्या आहेत, त्याच्यावर नंदीचे असे 8 दिसतात, 8 नंदी दिसतात 8 टेकड्यावर, म्हणून त्याला अष्टपद म्हणतात। आज काही लोकांनी आमच्या पाहिले ते, मी नाही गेलो तिकडे, कारण उद्या मोठा प्रवास आहे, उद्यापासून 3 दिवस चालण्याचा। जे लोक परिक्रमेला येणार नाहीत ते गेले होते तिथे। बाकी खूप उत्साह आहे, उद्यापासून वातावरण पण छान आहे। तर भोलेनाथच्या कृपेनं ही यात्रा सफल होईल अशी अपेक्षा आहे। बोलताना थोडी धाप लागते, कारण थोड्या वेळ जरी बोललं तरी ऑक्सिजन लेवल कमी होती। तसं आज वातावरण खूप छान आहे। ढग आहेत थोडे, पण पाऊस नाही आहे। सकाळी थोडा होतं, त्यानंतर पाऊस नाही आहे। मानस सरोवराचं पण एक फार अतिशय म्हणजे स्वर्गसुख मिळालं असं म्हणायला हरकत नाही। अतिशय आनंद भेटला, तारे पाहिले, पाणी घेता आलं तिथून। आता 2 लिटर आपल्या घरी घेऊन जायचं, म्हणजे आपल्या देवाधिकांनाही वाहता येईल। तर आज दारचिनचा मुक्काम आहे, आणि एवढं झालं की आहे उद्या सकाळपासून खरी परिक्रमा जी आपण ज्यासाठी आलेलो आहेत आपण इथं, त्यासाठी। आणि प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात, प्रत्येकाला वेगवेगळे येतात। म्हणजे अनुभव येतो एवढं नक्की, प्रत्येकाला येतो। म्हणजे कोणाला गणपती दिसेल, कोणाला महादेवाची मूर्ती दिसेल कुठंतरी, अजून काही म्हणजे वेगळे पण आहे। म्हणजे हे जे म्हणतो ना आपण मॅग्नेट, म्हणजे पृथ्वीचं उत्पत्ती जिथून झालेली आहे तो पॉईंट आहे हा। त्यामुळं प्रत्येकाला काही ना काही अनुभव तर येणार आहे। तर ठीक आहे, बाकी सगळं भोलेनाथावर सोपवून देऊ, आणि पुढच्या तयारीसाठी बॅग वगैरे पॅक करायची, त्यामुळं सकाळी लवकरच निघायचं आहे। बाकी पहिल्या दिवसाचा जो मुक्काम आहे तिथलाही व्हिडिओ करू, त्यानंतर सेकंड डेचा जो डोलमा पास आहे तोही करू, तिसऱ्या दिवसाचाही करू, आणि अशा पद्धतीनं पुढे आपल्यानंतर जे कोणी लोक येणार आहेत परिक्रमेसाठी त्यांना नक्कीच याचा फायदा होईल। चालतंय तर शंभो शंभो हर हर महादेव। जय तु ज्ञानेश्वर।